आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। मी येथे गंभीरपणे शपथ घेते की या देशाचा नागरिक युवक म्हणून या देशाचा नागरिक युवक म्हणून नात्याने समजूतदारपणाने मी स्वतःचे व देशाचे हित साधेन. कोणतीही कृती करण्यापूर्वी मी विचार व चिंतन मनन करीन. माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करून माझ्या मानसिक, शारीरिक, सामाजिक व मानसशास्त्रीय आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट काय योग्य आहे हे जाणून घेण्याचे अभिवचन देतो. या वचनाशी मी एकनिष्ठ राहीन आणि हेच चैतन्य माझ्या मित्र मैत्रिणींमध्ये पसरवून सुरक्षित, चिंतामुक्त आणि जागृत राहून या देशाचा जागृत नागरिक म्हणून जगेल. आज 1 डिसेंबर आजचा जो दिवस आहे तो जागतिक एड्स दिन म्हणून सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर हे यांच्या वतीनं आपण सर्वजण साजरा करत आहोत. या दिनी, जागतिक दिनी आपण जी रॅली काढलेली आहे, सेवा सदन कॉलेज, वेदांत कॉलेज, CHM कॉलेज यांच्या कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थी यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. तसेच NGO, वेगवेगळ्या प्रकारचे NGOचे जे हेड्स होते त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. रॅली एकदम चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे. CS सर बनसोडे साहेब हे स्वतः जातीनं या कार्यक्रमाला हजर राहून तिने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मागतो. आज आपल्या सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3 येथे 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस हा अतिशय आपण उत्साहात आणि नियोजन पद्धतीने आयोजित केला आणि तो आयोजित करताना वरिष्ठांचे सर्वांचे मार्गदर्शन भेटले, ज्यात की आमचे सर्वस्व डॉक्टर श्री अविनाश कुमारजी धनावडे सर, आपले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोजजी बनसोडे सर, तसेच आपल्याला नेहमीच ज्यांचा सपोर्ट असतो सेवा सदन कॉलेज, CHM कॉलेज, वेदांता कॉलेज यांचे NSS युनिट, तसेच आपला सेंट्रल हॉस्पिटलमधील MSHAX अंतर्गत येणारा सर्वच स्टाफ यांचं सर्वांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन किंवा योगदान या आजच्या कार्यक्रमात लाभलं. या कार्यक्रमात आपण समाज प्रबोधनासाठी किंवा जागरूकता व्हावी या अनुषंगाने आपण एक रॅली काढली. रॅलीमध्ये जवळजवळ 200 ते 250 लोकांनी सहभाग नोंदवला. रॅली नंतर आपण आपले जिल्हा शल्य चिकित्सक मनोहरजी बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार एक कार्यक्रम आपण येथे पार पाडला. या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवरांनी HIV एड्स याविषयी सखोलपणे जे विद्यार्थी इथे जमले होते, जे NGO स्टाफ इथे जमला होता किंवा जे इतरही लोक याच्यात सहभागी झाले होते त्यांना संबोधित केलं आणि अशा प्रकारे आपण हा आजचा जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर अतिशय उत्साहात आणि जोरदार प्रकारे आपण साजरा केलेला आहे. आजच्या जागतिक एड्स दिनानिमित्त आज एक संदेश इतका महत्वाचा आहे की जी तरुण पिढी आहे HIV एड्स मध्ये जे आतापर्यंत 50-40 या एजनुसार HIV पॉझिटिव्ह येतच होते, पण आजच्या या घडीला म्हणजे की तरुण पिढीत जास्त HIV पॉझिटिव्ह येण्याचं जास्त दिसत असून त्यासाठी जनजागृती किंवा कॉलेज, स्कूल अशा माध्यमातून त्यांना HIV विषयी अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. बस एवढं मी सांगते. आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर 3 येथे कार्यक्रम घेण्यात आला. आजचा हा कार्यक्रम म्हणजे जे काही HIV रुग्ण या आजारामुळे मृत्यू पावलेले आहेत त्यांना फक्त श्रद्धांजलीच नाही तर समाजामध्ये जनजागृती व्हावी, HIV एड्स विषयी असलेले गैरसमज दूर व्हावे, भेदभाव होऊ नये, गरोदर मातांना योग्य ट्रीटमेंट मिळावी किंवा योग्य वागणूक मिळावी, त्यांना योग्य न्यूट्रिशन मिळावं, तसेच
प्रत्येकापर्यंत ट्रीटमेंट आणि त्याआधी टेस्टिंग HIV विषयी जनजागृती समाजामध्ये निर्माण व्हावी आणि समाजामध्ये जास्तीत जास्त HIV ची टेस्टिंग व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता. कारण समाजामध्ये खूप काही गैरसमज आजही आहे. आजही समाजात डिस्क्रिमिनेशन केलं जातं आणि HIV ची टेस्ट म्हटलं की कुठेतरी लोकांच्या मनात संकोच असतो. त्यामुळे लोकांनी समोरून पुढे यावं आणि हा जो HIV एड्स समाजातून मुळासकट नष्ट करण्यासाठी, अत्यंत कमी प्रमाण होण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबामध्ये, समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या घटकापर्यंत याविषयी जनजागृती होणं, त्यांना याविषयी माहिती मिळणं, ट्रीटमेंट मिळणं, तपासणी होणं, या सगळं खूप महत्वाचं आहे.